नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. के रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चरमध्ये मी प्राध्यापक गायकवाड के आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आपण युनिट नंबर 5 सबसिडरी बुक्स यावरती चर्चा करत आहोत, की ज्यामध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण सबसिडरी बुक्स म्हणजे काय आहे, त्याचबरोबर या सबसिडरी बुक्सच्या संदर्भामध्ये येणारे 3 प्रकारचे जे कॅश बुक आहेत त्यावरती आपण चर्चा केलेली आहे, ज्यामध्ये सिंपल कॅश बुक, 2 कॉलमनर कॅश बुक आणि ॲनालिटिकल पिटी कॅश बुक. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पुढचे जे काही सबसिडरी बुक्स आहेत त्यावरती चर्चा करायची आहे, की ज्यामध्ये परचेस बुक आहे, परचेस रिटर्न बुक म्हणजे रिटर्न आउटवर्ड बुक, सेल्स बुक, सेल्स रिटर्न बुक म्हणजे रिटर्न इनवर्ड बुक आणि जर्नल प्रॉपर जे आहे त्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. तर सुरू करूयात. फर्स्ट इज परचेस बुक. गुड्स परचेस ऑन क्रेडिट फॉर मॅन्युफॅक्चरिंग or for resale are only recorded in purchase book. Cash purchases are not recorded in purchase book. Similarly, credit purchases other than goods like purchase of office equipment, furniture, stationery and building are not recorded in purchase book. For example, a business dealing in machinery spare part will record only credit purchase of machinery spare part in purchase book. This book is also known as purchase journal. Goods purchased on credit are always recorded at net value. बघा, परचेस बुक आहे म्हणजे रोख पुस्तक आहे. या रोख पुस्तकाच्या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ऑन क्रेडिट जर ट्रान्झॅक्शन असेल तरच हे परचेस बुकमध्ये रेकॉर्ड होणार आहे. म्हणून जर्नल आणि लेजर यांना सहाय्य करण्यासाठी आपण वेगवेगळी पुस्तकं लहान स्वरूपातली मेंटेन करतो, त्याला आपण सबसिडरी बुक्स असं म्हणतोय. यामध्ये पहिलं पुस्तक आहे की परचेस बुक. मग नावामध्ये परचेस आहे याचा अर्थ हे खरेदी पुस्तक आहे, म्हणजेच व्यवसाय संस्थेमध्ये खरेदी केले जाणारे सर्व जी काही त्या आहेत त्यासाठी या पुस्तकामध्ये आपल्याला ती ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करावी लागणार आहेत. फक्त नियम काय आहे महत्त्वाचं लक्षात घ्या, की ट्रान्झॅक्शन हे ऑन क्रेडिट असलं पाहिजे तरच ते या पुस्तकामध्ये रेकॉर्ड होणार आहे. म्हणून महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की परचेस बुक हे सबसिडरी बुक्स आहे की ज्यामध्ये परचेस म्हणजे खरेदी केली जाणारीच ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड होणार आहेत. त्यातल्या त्यात ते ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तरच हे यामध्ये रेकॉर्ड होणार आहे. मग आता साधारणतः हे पुस्तक कसं आहे त्यासाठी आपल्याला त्याचा फॉर्मॅट पाहावा लागेल. पाहूयात. बघा, परचेस बुक ज्यामध्ये डेट, नेम ऑफ सप्लायर, इनवर्ड इनवाइस नंबर, लेजर फोलिओ आणि अमाऊंट. साधा आणि सोपा असा हा फॉर्मॅट आहे की ज्यामध्ये तुम्हाला दिलेल्या डेटमध्ये तारीख टाकायची आहे. नेम ऑफ सप्लायरमध्ये ज्या व्यक्तीने तुम्हाला माल सप्लाय केलेला आहे त्याचं नाव येणार आहे. इनवर्ड इनवाइस नंबर म्हणजे हा बिल क्रमांक आहे. लेजर फोलिओ म्हणजे पान क्रमांक आहे आणि जेवढ्या रकमेचं जे ट्रान्झॅक्शन असेल ती रक्कम आपल्याला यामध्ये रेकॉर्ड करायची आहे. सेकंड बुक आहे सेल्स बुक. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट आर ओनली रेकॉर्डेड इन सेल्स बुक. कॅश सेल्स आर नॉट रेकॉर्डेड इन सेल्स बुक. सिमिलरली, गुड्स, असेट्स, न्यूजपेपर सोल्ड ऑन क्रेडिट आर नॉट recorded in sales book. A businessman dealing in furniture will record only credit sales of furniture in sales book. Cash sales of furniture will not be recorded in sales book. It is also known as sales journal. बघा, आता सेल्स बुक आहे म्हणजे विक्री पुस्तक आहे. पण जसं परचेस बुकच्या बाबतीमध्ये आहे की तुम्ही परचेस बुकमध्ये परचेस केलेली ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करायची आहे आणि ती ऑन क्रेडिट असेल तरच रेकॉर्ड करायची आहे. त्याचप्रमाणे सेल्स बुकच्या बाबतीमध्ये पण आहे. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट आर ओनली रेकॉर्डेड इन सेल्स बुक. सेल्स बुकमध्ये तुम्ही विक्रीची ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करायची आहेत, त्यातल्या त्यात ती ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तरच रेकॉर्ड करायची आहे. म्हणून जर्नल आणि सबसिडरी बुक्सला सहाय्य करण्यासाठी आपण हे पुस्तक मेंटेन करतो की ज्याला आपण सेल्स बुक असं म्हणतोय,
की ज्यामध्ये विक्रीचे ट्रान्झॅक्शन्स आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत आणि जर ती ऑन क्रेडिट असेल तरच ती रेकॉर्ड करायची आहेत. म्हणून हे सेल्स बुक कसं आहे यासाठी आपल्याला त्याचा फॉर्मॅट पाहावं लागेल. बघा, फॉर्मॅट ऑफ सेल्स बुक यामध्ये बघा डेट, नेम ऑफ कस्टमर, आउटवर्ड इनवॉइस नंबर, लेजर फोलिओ आणि अमाऊंट. परचेस बुक सारखाच हा फॉर्मॅट आहे, फक्त इथे काय चेंज झालं आहे बघा. डेट हा कॉमन आहे. नेम ऑफ कस्टमर, जसं मागच्या परचेस बुकमध्ये आपण पाहिलं की नेम ऑफ सप्लायर, ज्या व्यक्तीने तुम्हाला माल सप्लाय केला त्याचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. आता यामध्ये नेम ऑफ कस्टमर, ज्या व्यक्तीला तुम्ही माल विकत आहात, सेल्स करत आहात, त्या व्यक्तीचं नाव या कॉलममध्ये येणार आहे. आउटवर्ड इनवॉइस नंबर आहे, हा पण बिल क्रमांक आहे. लेजर फोलिओ आहे आणि अमाऊंट आहे. म्हणून परचेस बुक आणि सेल्स बुक हे कॉमनच आपल्याला दिसतात, परंतु नेम ऑफ सप्लायर आणि नेम ऑफ कस्टमर मात्र या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे परचेस रिटर्न बुक. In this book, purchase return of goods are recorded. Sometimes goods purchased are returned to be supplier for various reasons, such as goods are not of the required quality or are defective. For every return or a debit note in duplicate is prepared, the original one is sent to the supplier for making necessary entries in this book. The supplier also prepare a note which is called as credit note. It is also called as purchase return journal or return outward book. बघा, आता परचेस रिटर्न बुक आहे, याला पर्याय दुसरा शब्द आहे रिटर्न आउटवर्ड बुक. मग आता यामध्ये महत्त्वाचं काय आहे की ज्यावेळी आपण एखादा माल खरेदी करतो आणि ठराविक कारणांमुळे त्यापैकी काही माल आपण परत करतो, अशा वेळी आपल्याला परत केलेला माल हा रेकॉर्ड करून ठेवावा लागतो आणि हा माल ज्या पुस्तकामध्ये रेकॉर्ड केला जातो त्याला आपण परचेस रिटर्न बुक असं म्हणतो. जसं आपण एखाद्या व्यक्तीला ऑर्डर केलेली आहे की आम्हाला ठराविक प्रकारचा माल पाहिजे आहे, मग अशा वेळेला त्याने आपल्याला अगोदर सॅम्पल दाखवलं असेल, मग तो जर सॅम्पलप्रमाणे माल नसेल तर आपण तो परत करणार आहोत. किंवा माल बाहेर गावून जर मागितला असेल तर तो ट्रान्सपोर्टने आलेला असेल, मग ट्रान्सपोर्टमध्ये तो माल कदाचित काही खराब होऊ शकेल किंवा क्वांटिटी जी आहे ती क्वांटिटी जास्त असू शकते की जी जास्त असलेली क्वांटिटी आपण परत करणार आहोत. म्हणजे अनेक रिझन्स आहेत, अनेक कारणं आहेत की त्या कारणांमुळे आपण खरेदी केलेला माल हा पुन्हा पाठवतो. मग खरेदी केलेला माल हा पुन्हा पाठवला जातो, अशावेळी ते ट्रान्झॅक्शन ज्या पुस्तकामध्ये रेकॉर्ड होतात त्याला आपण परचेस रिटर्न बुक किंवा रिटर्न आउटवर्ड बुक असं म्हणतो. मग हे साधारणतः कसं पुस्तक असतं त्यासाठी आपण त्याचा फॉर्मॅट पाहूयात. पहा, फॉर्मॅट ऑफ परचेस रिटर्न बुक. डेट, नेम ऑफ सप्लायर, डेबिट नोट नंबर, लेजर फोलिओ आणि अमाऊंट. साधारणतः या प्रकारचा फॉर्मॅट आहे की ज्यामध्ये डेट तुम्हाला लिहायची आहे रिटर्न केल्याची, नेम ऑफ सप्लायर ज्याने तुम्हाला माल सप्लाय केला होता त्याचं नाव येणार आहे, डेबिट नोट नंबर आहे की तुम्ही जी काही मालाची पावती आहे ती रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही डेबिट नोट नंबर प्रिपेअर करणार आहात, त्यानंतर लेजर फोलिओ आहे आणि अमाऊंट आहे. त्यानंतर आहे सेल्स रिटर्न बुक म्हणजेच रिटर्न इनवर्ड बुक. व्हेन goods sold on credit are not according to specification, sample or are damaged in transit, buyer or debtor can return them to supplier. Such return of goods sold on credit only is recorded in sales return book. Return of goods sold for cash is not recorded in this book. It is also known as sales return journal. On receipt of goods from the customer or credit note is prepared. The difference between the credit and debit note is that the former is prepared by the seller and the latter is prepared by the buyer. बघा, आता ज्याप्रमाणे आपण अगोदर माल खरेदी केला आणि खरेदी केलेला माल पुन्हा पाठवला, त्याच कॉन्सेप्टवरती हे एक सेल्स रिटर्न बुक आहे की ज्यामध्ये आपण विकलेला माल त्यापैकी ठराविक माल आपल्याला परत येतो, अशा वेळी आपण त्याला सेल्स रिटर्न असं म्हणतो. आणि ही जी ट्रान्झॅक्शन्स आहेत ज्या पुस्तकामध्ये रेकॉर्ड केले जातात त्याला आपण सेल्स रिटर्न बुक असं म्हणतो. म्हणजे परचेस बुकच्या बाबतीमध्ये आपण जी रिझन्स पाहिलीत तीच रिझन्स इथं असणार आहेत की अकॉर्डिंग टू ऑर्डर नसेल किंवा ट्रान्झिस्टमध्ये माल खराब झाला असेल किंवा
क्वांटिटी जास्त असेल आणि कारणं आहेत. या कारणांमुळे जर आपण विकलेला माल जर आपल्याला पुन्हा येत असेल तर आपण तो सेल्स रिटर्न बुक या पुस्तकामध्ये रेकॉर्ड करायचा आहे. त्याला आपण रिटर्न इनवर्ड बुक असं देखील म्हणतो. मग आता साधारणतः हे पुस्तक कसं असतं पाहूयात. बघा, फॉर्मॅट ऑफ सेल्स रिटर्न बुक ज्यामध्ये डेट, नेम ऑफ कस्टमर, क्रेडिट नोट नंबर, लेजर फोलिओ आणि अमाऊंट अशा स्वरूपाचे कॉलम आहेत. ज्यामध्ये कॉमन तुम्हाला डेट दिसणार आहे, अमाऊंट दिसणार आहे, लेजर फोलिओ आहे. मग आता चेंजेस कुठे आहेत बघा, नेम ऑफ कस्टमर आणि क्रेडिट नोट नंबर. अगोदरमध्ये डेबिट नोट नंबर, नंतर क्रेडिट नोट नंबर, नेम ऑफ सप्लायर आणि नेम ऑफ कस्टमर या प्रकारचं हे पुस्तक आहे. अँड लास्ट, जर्नल प्रॉपर. A book maintained to record the transaction which do not find place in special journal, subsidiary books, is known as journal proper. The transaction that cannot be recorded in any particular book are recorded in journal proper. For example, assets and other things except goods purchased on credit cannot be recorded in cash book or purchase book, but these types of transactions are recorded in journal proper. आता बघा, जर्नल प्रॉपर हे स्पेशल पुस्तक आहे की जी ट्रान्झॅक्शन्स कॅशबुक किंवा कॅशबुकचे जे प्रकार आहेत, त्याचबरोबर परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक आणि सेल्स रिटर्न बुक या पुस्तकांमध्ये जी ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड होत नाहीत ती ट्रान्झॅक्शन्स आपल्याला या जर्नल प्रॉपरमध्ये रेकॉर्ड करायची असतात. म्हणजे थोडक्यात ही प्रोविजन अशी करून ठेवलेली आहे बघा की जर्नल आणि लेजर या पुस्तकांवरती लोड येऊ नये, त्याच्यावरती ताण येऊ नये, या कारणामुळे आपण त्याला सहाय्य करण्यासाठी सबसिडारी बुक्स मेंटेन करतो. मग कॅशबुक असेल, सिम्पल कॅशबुक असेल, 2 कॉलमनर कॅशबुक असेल, ॲनालिटिकल पिटी कॅशबुक असेल आणि त्याचबरोबर परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक आणि सेल्स रिटर्न बुक या सर्व पुस्तकांच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं की कोणत्या पुस्तकामध्ये काय रेकॉर्ड करायचं आहे. पण काही ट्रान्झॅक्शन्स अशी आहेत की ती या पुस्तकांमध्ये येणार नाहीत. ज्या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की या पुस्तकांमध्ये ती रेकॉर्ड केली जाऊ शकत नाही, अशा वेळेला ती ट्रान्झॅक्शन कुठेतरी रेकॉर्ड होणं गरजेचं आहे. म्हणून सबसिडारी बुक्समध्ये जी ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केली जात नाहीत ती सर्व ट्रान्झॅक्शन्स आपल्याला जर्नल प्रॉपर या स्पेशल पुस्तकामध्ये रेकॉर्ड करायची असतात. मग आता ही जर्नल प्रॉपर कसं आहे पाहूयात. बघा, फॉर्मॅट ऑफ जर्नल प्रॉपर इन द बुक्स ऑफ, ज्या प्रोप्रायटरच्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये आपण लिहितो त्या व्यक्तीचं नाव येणार आहे. आणि जर्नल प्रॉपरचा फॉर्मॅट जर पाहिला तर लक्षात येईल की जर्नल जे पुस्तक आहे त्याच पुस्तकाचा हा फॉर्मॅट आहे. डेट, पर्टिक्युलर, लेजर फोलिओ, डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट. ठीक आहे. तर साधारणतः ही सर्व सबसिडारी बुक्स आहेत. पुस्तकामध्ये याचा फॉर्मॅट दिलेला आहे तो पुन्हा एकदा बघा की जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना ते लक्षात येईल. व्हिडिओबाबत काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, त्याचे उत्तर द्यायचा मी निश्चित प्रयत्न करेल. धन्यवाद.